एकदा गरोदर राहिलो की आपल्या संपूर्ण घराची एक परीक्षाच सुरू होते. या काळात आपल्याला शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्याची काळजी घेत पोटातल्या बाळाची काळजी घ्यायची असते. पण बऱ्याच वेळा काही गैरसोयींमुळे पुष्कळ कुटुंब ही काळजी घेऊ शकत नाहीत. खेडेगावात किंवा अतिशय दुर्गम परिसरात राहत असलेल्या स्त्रियांना गरोदरपणात आणि प्रसूती दरम्यान अनेक अडचणी येतात आणि योग्य ती सेवा न मिळाल्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात. अशाच आव्हानांसाठी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी या प्रवासात आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर आहोत. तुमच्या आणि तुमच्या पोटात वाढत असलेल्या बाळाची योग्य ती काळजी घेणं हे तुमचं महत्त्वाचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी गरोदर झालात की प्रसूतीपूर्व देखभाल म्हणजेच ANC अँटीनेटल केअर सेवेत नाव दाखल करणं ही या कर्तव्याची पहिली पायरी आहे. या ANC तपासण्या साधारणपणे अशा प्रकारे करून घ्याव्या. पहिल्या 7 महिन्यात मासिक तपासण्या म्हणजे दर महिन्याला 1, 8व्या महिन्यात दर 15 दिवसांनी आणि 9व्या महिन्यात दर आठवड्याला. प्रत्येक भेटी दरम्यान तुमच्या वेगवेगळ्या चाचण्या आणि तपासण्या केल्या जातील, ज्यामुळे तुमच्या आणि तुमच्या पोटातल्या बाळाच्या आरोग्यावर लक्ष ठेवता येईल. यामध्ये तुमचा रक्तदाब, वजन, बाळाच्या हृदयाचे ठोके या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात. रक्त आणि लघवी तपासून तुम्हाला आवश्यक त्या फोलिक ॲसिड गोळ्या, कॅल्शियम आणि इंजेक्शन्स दिले जातात. या सगळ्या सेवा सरकारकडून मोफत आहेत हे लक्षात ठेवा आणि त्या सेवांचा लाभ घ्या. अजून तपशीलवार माहितीसाठी तुमची सोनोग्राफी सुद्धा केली जाईल. सोनोग्राफी पूर्णपणे सुरक्षित असते आणि त्यामुळे पोटात असलेल्या बाळाच्या आरोग्यावर सुरुवातीपासून निगराणी ठेवायला मदत होते. त्याला येणारे संभाव्य धोके ओळखून त्यासाठी आपल्याला उपचार सुरू करता येतात. या सगळ्या प्रवासात आपल्या आशाताई सदैव तुमच्या पाठीशी उभ्या आहेत हे विसरू नका. वाहतुकीची सोय, औषधांबद्दल शंका, मानसिक आधार अशा सगळ्या आवश्यक गरजांसाठी आपल्या आशाताईंशी निसंकोचपणे बोला, त्यांच्याशी संपर्क साधा. ANC सारख्या अजून काही योजना आहेत ज्या तुम्हाला उपयोगी पडू शकतात. प्रधानमंत्री मातृ सुरक्षा दिन या योजनेमध्ये गर्भधारणेच्या प्रत्येक महिन्यातल्या 9व्या दिवशी तुमच्या आवश्यक सर्व चाचण्या आणि तपासण्या केल्या जातील. ग्राम आरोग्य आणि पोषण दिवस या अंतर्गत तुम्ही कितीही दुर्गम भागात राहत असला तरी महिन्यातून 1 दिवस आरोग्य सेवा तुमच्यापर्यंत पोहोचण्याची सुविधा केली आहे. नीती आयोगाच्या सल्ल्यानुसार ANCची 4 सत्र पाळली तर बाळाची संपूर्ण प्रकारे तपासणी होते. पुढे जाऊन कुठल्या अडचणी येणार नाहीत याची खात्री केली जाते. डॉक्टर तुम्हाला रक्तवाढीच्या गोळ्या आणि गरज पडली तर इंजेक्शन्स उपलब्ध करून देतील. तपासण्या, आहार आणि शरीरात होणारे बदल याची नोंद ठेवायला विसरू नका. 7व्या महिन्यापर्यंत डिलिव्हरीची जागा निश्चित करून ठेवा. हॉस्पिटल निवडा ज्यामुळे ऐनवेळी कुठली अडचण होणार नाही. गरोदरपणामुळे येणारा उच्च रक्तदाब किंवा मधुमेह हे 2 विकार जाणवले तर डॉक्टरांना विचारून त्यावर उपचार चालू ठेवा. कोणतीही अडचण आली तर निर्धास्तपणे आपल्या आशाताईंशी संपर्क साधा. तुमच्या गरोदरपणाच्या या प्रवासात आम्ही सुद्धा शेवटपर्यंत तुमच्याबरोबर असणार आहोत. तुम्ही आणि तुमचं बाळ निरोगी राहावं हीच आमची प्रार्थना आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आरोग्याच्या अशाच माहितीसाठी हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करा.